कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम खात्याविरोधात मुंबई पोलिसांकडे एक सायबर तक्रार दाखल करण्यात आली आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील हालचाली अत्यंत संशयास्पद असून अल्पावधीतच त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये मोठी आणि नाट्यमय चढउतार झाल्याचा दावा या तक्रारीमध्ये करण्यात आलाय। वकील अरविंद सिंग यांनी मुंबई पोलिसांकडे ही लेखी तक्रार केलेली आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम खात्यामध्ये असलेल्या हालचालींविरोधात आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आलेली आहे। या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये होणारा चढउतार, त्यासोबतच त्यांच्या पोस्टना मिळणारा प्रतिसाद, या सगळ्याला घेऊन या तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। ॲडव्होकेट अरविंद सिंग यांनी ही तक्रार केलेली आहे। सर, तक्रार तुम्ही केलेली आहे, नेमकं त्यामागे तुमच्याकडे काय पुरावे? जे इन्व्हेस्टिगेशन कंटिन्यू केलं तर असं माहीत पडलं की म्हणजे ह्यांच्या खात्यात उतार चढाव जास्त आहे। म्हणजे कधी 10,000 कमी होतो, कधी 50,000 कमी होतो। SMM पॅनल्स थ्रू विकत घेतलेली जी फॉलोअर्स आहेत त्यांचा हा पॅटर्न आहे की म्हणजे तुमचं कसं आहे की फॉलोअर्स एक 100-200 असं कमी होणार ना, त्यात असं नाही, त्यात डायरेक्ट 10,000, 15,000, 50,000 असं कमी होणार आणि दुसऱ्या दिवशी परत फिलअप होणार। कशावरून तुम्ही म्हणताय की ते खरेदी केलेले फॉलोअर तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही बघितले का कोण फॉलोअर आहेत, कुठून ते त्यांनी फॉलो केलं, त्यांच्या कमेंट? बघा, 22 मिलियन फॉलोअर असं म्हणतात। 22 मिलियन फॉलोअर्सला एक व्हिडिओवर कमेंट किती येतं? 5,000, 6,000। अरे 5%, 10% जर पकडलं तुम्ही तर किती होतो? 5,000, 6,000। ही एक प्रक्रिया आहे ऑडिटची। ह्यात करतं की नाही, ह्यात मॅक्झिमम खरेदी केलेले आहेत। तुम्हाला वाटतं का की पोलीस तुमच्या तक्रारीची दखल घेतील आणि तपास करतील आणि सत्य बाहेर येईल? हे बघा, आमचं काम आहे प्रयत्न करायचं। कुठला ऑफिसर येऊन कुणाचं असं होईल की तो त्याचं एक सिक्स सेन्स जागेल की बाबा चला आता करूया, होऊ शकतो, कधीही चमत्कार होऊ शकतो। आम्ही लेटर दिलं आहे। इंस्टाग्राम खात्यावरची ज्या काही हालचाली सुरू आहेत त्यांच्यावरती संशय व्यक्त करत त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केलेली आहे आणि पोलिसांकडून अपेक्षा केलेली आहे की पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।